नमस्कार मित्रांनो, आज आपण सांगणार आहोत स्वामी आणि गण्याची कहाणी. तर चला आज आपण गण्याच्या कहाणीला सुरुवात करूया. मुंबईमध्ये एक गण्या नावाचा माणूस राहत होता. मुलगा तो खूप गरीब होता. त्याच्या घरी एकदम म्हणजे असं झोपडपट्टीमध्ये राहत होता. खूप म्हणजे खूपच गरिबी होती. लोक त्याला कोणी खायला पण देत नसं. असं काम वगैरे काहीच लागत नव्हतं. तो काय असं तुकडे मागून खायचा. खूप म्हणजे खूपच गरिबी होता. त्याला काय करावं काही कळत नसं. पण तो स्वामींचा भक्त होता. स्वामींचा भक्त असल्यामुळे त्याला काहीच असं वाटत नव्हतं की आज मी एवढी गरीब परिस्थितीत आहे, काय करणार. पण तो रोज जायचा, स्वामींपाशी बसायचा आणि स्वामींना सांगायचा, स्वामी काय करू. तेव्हा एक त्याला नोकरी लागते आणि ती कमी छोट्या पेमेंटमध्येच लागते. पण जेव्हा लोक सगळे आजारी पडतात, सगळे गाववाले आजारी पडायला लागतात, पण तेव्हा गण्या सर्वांना गोळ्या औषध वगैरे द्यायचा. सर्वजण लोक त्याला बोलायचे, एवढं आजार पसरला आहे, तू पण घरी थांब, तुला पण आजार होईल. पण तो गण्या त्याला माहीत होतं आपली ही थोडी पैशाची नोकरी लागलेली आहे. आता जर आपण घरी थांबलो तर आपली नोकरी गेली तर परत आपले खाण्याचे वांदे होतील. आपलं रूम भाडं कसं देणार. घरामध्ये वृद्ध आई वडील होते, ते पण असे म्हणजे त्यांना कोण पाहणार. त्यामुळे तो गण्या एवढा भयंकर आजार असून सुद्धा त्या आजारामध्ये कामाला जात होता. लोकांना त्या आजारावरती गोळ्या औषध आणून द्यायचा. पण लोक तरीही कोणीही त्याची जाणीव करत नसं. आणि तो एकदा तसाच स्वामींकडे गेला आणि बोलला, स्वामी, मी एवढी लोकांची सेवा करतो, एवढा आजार वगैरे असून सुद्धा लोक माझी अशीच ठाठा उडवतात. कोणी माझ्याशी नीट वागतही नाही. कोणी पण मला शिव्या वगैरे देतात. असं का बरं स्वामी. तेव्हा स्वामी त्याला सांगतात, बाळा, लोकांकडे लक्ष दिलेस तर तू पुढे कसं जाणार आहेस. थोड्या दिवस थांब, तेच लोक तुझ्या पाया पडणार आहेत. तेव्हा स्वामींचे दर्शन घेतो आणि गण्या परत आपण आपल्या कामाला सुरुवात करतो. आणि काही दिवसापूर्वी असा भयंकर आजार पसरला जातो. तेव्हा तो आजार एवढा भयंकर पसरला जातो, तेव्हा त्या लोक गण्या तेवढा भयंकर आजारामध्ये त्या लोकांची औषधे घेऊन जायचा, त्यांचे सांभाळ करायचा. तरी पण लोक त्याला टोमणेच मारत असत. पण एक दिवस असा झाला, त्या गण्याने दिलेल्या गोळ्यांपासून लोकांचा आजार बरा होऊ लागला. तेव्हा सर्व गावकरी गण्यांच्या पाया पडायला लागले आणि बोलले, तू एवढा आजारी, आम्ही एवढा आजारी पडतो, तुझ्या घरची परिस्थिती आता चांगली होत चालली आहे, तू एवढा आजारपणामध्ये पण तू काम करतोस आणि आम्हाला दवाई आणून देतोस, आमची सेवा करतोस, खरंच तू आमच्यासाठी देव माणूस आहेस. असे म्हणून सर्व गावकरी त्याच्या पाया पडायला लागतात आणि त्याची हळूहळू प्रगती पण सुधारते. तेव्हा परत तो स्वामींकडे जातो आणि बोलतो, स्वामी, हे लोक माझ्या पाया पडतात. आज जे लोक मला वाईट समजत होतात, आज तेच लोक माझ्या पाया पडतात. तेव्हा स्वामी हसतात आणि बोलतात, बाळा, आज ते लोक तुला हसतात, तेच लोक तुला काल हसत होते, आज तुझे पाया पडतात, आज तुला मानतात. याचा अर्थ तुला कधी काही समजला का. तेव्हा गण्या बोलतो, नाही. जेव्हा लोक तुझ्या गरजेनुसार तुला वापरण्याचा प्रयत्न करतात, हे लोक वेळेनुसार बदलणारे हे मनुष्य जन्म आहे. त्यामुळे तू त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. आज तुझ्यावर पहिले हसायचे, आता तुझ्या पाया पडतात. आज तुला देव माणूस का मानतात तुला माहीत आहे. तेव्हा बोलतो, नाही. जेव्हा तू त्यांच्या आजारपणामध्ये त्यांची सेवा केलीस, गोळ्या औषध आणून दिलं, तेव्हा ते तुझ्यासाठी ते लोकांसाठी तू देव माणूस बनला आहेस. पण ज्या वेळेसला तुझी वाईट परिस्थिती होती, तेव्हा तुला लोक कोणी जवळही करत नव्हतं. पण तुझी ठ्या भरपूर करायचे. तुला कोणी जवळ भाकरही कधी दिली नाही. अलीकडे पण कोणी बोललं नाही. तेव्हा तो गण्या बोलतो, हो स्वामी, हे बरोबर आहे. स्वामी आजोबा, हे सर्व कसं. तेव्हा स्वामी सांगतात, हे लोक फक्त आजकालचा जमाना फक्त मतलबासाठी चालला आहे. त्यामुळे
मतलबीन लोकांकडे लक्ष देऊ नकोस. ह्या जगामध्ये फक्त आणि फक्त तुझ्याकडे, तुझ्या मेहनतीवर लक्ष दे, तुझ्या कष्टावर लक्ष दे. तुझे दिवस आपोआप बदलतील आणि तू कष्ट करत राहा. तेव्हा गण्या बोलतो, हो स्वामी आजोबा, आजपासून फक्त मी आणि फक्त माझ्या मेहनतीवरच लक्ष देणार. कोण माझ्याशी कसं वागतं, कोण माझे पाया पडतं, मी यांच्याकडे लक्ष नाही देणार आहे. तेव्हा स्वामी बोलतात, आत्ता कसा बोलला? स्वतःच्या मेहनतीवर लक्ष दे. तुझे दिवस अजून बदलतील आणि तुला खूप पुढे जायचं आहे. गण्याची पूर्णपणे हळूहळू परिस्थिती बदलत जाते आणि गण्या एक श्रीमंत माणूस बनतो आणि तो स्वतःचं त्या आजारावरती हॉस्पिटल खोलतो आणि सर्वजण त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन गण्यांची सेवा करतात आणि सर्वजण गण्यांचे वाव करून गण्याला लागण ते गरजेनुसार गण्याची मदत सर्वजण करतात, गावकरी. असं बोलून सर्व स्वामी भक्तांना एकच माझी विनंती आहे, स्वामींचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.